जय शिवराव मित्रांनो, आज जर आपण बघितलं 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील उपोषण करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये गेले। मुद्दा काय आहे तर आरक्षण मिळावं। आरक्षण कसं मिळावं? जे आरक्षण कायदेशीररित्या असेल त्या प्रकारे ते आरक्षण मिळेल, त्या प्रकारे तो तेढा सुटेल। सरकारला वाटत असेल की जे कायद्याच्या नियमामध्ये काय बसता येईल ते जरांगे पाटलांना सांगून हा सगळा आरक्षणाचा मुद्दा संपवण्यात येईल। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल जे राजकीय लोक आहेत, जे स्टेटमेंट करतायत, कुठल्या पक्षाचे जे नेते आहेत, बऱ्याच पक्षाचे नेते असे बघितले आम्ही 2 दिवसापासून आम्ही बघतोय की जरांगे पाटील तिकडे उपोषणाला बसलेले आहेत। मराठा आंदोलक जे आहेत ते अन्नासाठी तळमळ करत मुंबईमध्ये फिरतायत आणि मराठी माणसाची जी कळवळ करणारे जे आतापर्यंत मी नेते बघितलेत, आतापर्यंत मी ज्या बातम्या बघितल्या की या लोकांना खरोखर मराठी माणसाची तळमळ आहे बा, पण आज ते मराठी लोक झोपलेत का? त्यांच्या मुंबईमध्ये जे त्या ठिकाणी राहतात ते त्या ठिकाणी सर्वस्व गाजवतात, त्या ठिकाणी ते सर्व करू शकतात। असे नेते देखील फक्त मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येऊन वेगवेगळे स्टेटमेंट करण्यामध्ये मग्न आहेत। परंतु जे मराठी बांधव पाण्यासाठी, बाथरूमसाठी, त्या ठिकाणच्या सुखसुविधा घेण्यासाठी जे वनवन करतायत त्या लोकांची यांना कळवळ नाही आहेत। पण राजकारण करण्यासाठी, सरकारावर बोलण्यासाठी ह्या लोकांकडे फार वेळ आहे। अहो, तुम्हाला विनंती आहे साहेबांनो, तुम्ही राजकारण करा, पण हा वेळ कोणता आहे? जर मराठी माणूस पाहुणा म्हणून तुमच्या मुंबईमध्ये आलेला आहे, तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या कशासाठी आंदोलन करतोय हा विषय नाहीये। मेन मुद्दा काय आहे माहिती आहे का? तो एक मराठी आहे आणि मराठी माणसाची जर तुम्ही राजकारण आतापर्यंत करत असाल मराठी माणसाच्या मुद्द्यावर, तर तुम्ही मराठी माणसाचं जेवणाचं, अन्न पिण्याच्या पाण्याचं, त्यांच्या स्वच्छतागृहाची काळजी तुम्हाला नको आहे का? तुम्ही करायला नको का? तुम्ही करायलाच पाहिजे, हे तुमचं दायित्व आहे। सरकार गेलं, सरकार करेल नाही करेल, सरकारशी आम्हाला काही घेणं देणं नाही। मी एक ओबीसीचा मुलगा आहे, मला एकच कळतंय की जर आपल्या गावातले लोक तिथं गेलेले आहेत तर ज्या मराठी माणसांनी, त्यामध्ये सर्वपक्षीय लोक असतील, आपल्याला सरकारच म्हणायचं नाही, सर्व पक्षी आहे की नाही आणि सर्व प्रबळ आहेत। कोणी असं नाही की 10,000 50,000 लोकांना जेव घालू शकत नाही। किती लोक असतील? 10 लाख लोक असतील, तर तुम्ही सगळ्यांनी जर मिळून अन्नछत्र उघडले, लोक खातील ना। सरकारला सरकारचं काम करू द्या, सरकारला काय बंद करायचं ते बंद करू द्या, पण ही सगळ्यांची जो मराठी माणसाच्या जीवावर राज्य करणाऱ्याचं म्हणतोय, राज्य करण्यासाठी उतरला झालेला आहे ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस मराठी मुद्दा घेऊन जो उभा राहतो त्या माणसाला माझं एक ठाम सांगणं आहे की तुम्ही तो कोणत्या जाती धर्माचा असू द्या, त्याच्यासाठी अन्नाची व्यवस्था करा। गणपती बाप्पा तुम्हाला खूप देईल आणि तुम्ही पुढचे राज्यकारणी व्हाल, अशी आम्ही तुमच्या जयंतीची प्रार्थना करतो। जय ओबीसी।